घाटकोपर धारावीत बनावट स्कॉच मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, 19.59 लाखाचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई उपनगर 2 कार्यालयाने मोठी कारवाई करत घाटकोपर व धारावी परिसरात बनावट स्कॉच मद्य तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, विविध ब्रँडची बनावट बुचे, हिटगन आणि 4 चाकी वाहनासह सुमारे 19,59,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती व विक्री विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी. सुर्वे, विभागीय उप आयुक्त निलेश सांगडे, अधीक्षक चरणसिंग राजपूत आणि उप अधीक्षक मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। एल विभागाच्या पथकाला 7 जून 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घाटकोपर येथे सापळा रचण्यात आला। त्यावेळी 4 चाकी वाहनातून विविध ब्रँडच्या बनावट स्कॉच मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार धारावी परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले। या छाप्यामध्ये बनावट स्कॉच मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि बाटल्या, सीलबंद करण्यासाठी वापरले जाणारे हिटगन जप्त करण्यात आले।